चला तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा भगर अजिबात न वापरता एकदम छान बटाट्याचे पराठे आणि सोबतच डांगरची चटणी। खूप सुंदर। आणि साबुदाणा आणि भगर खाल्ली की ऍसिडिटी होते, भरपूर जणांना ह्या गोष्टीचा त्रास होतो आणि दिवसभर मग डोकं दुखतं। त्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी नवीन बनवून खाऊ शकता। आणि नवरात्रीच्या उपवासांमध्ये 9 दिवस रोज वेगवेगळे पदार्थ काय बनवायचे त्यासाठीच ह्या रेसिपीज आहे। तुम्ही याचा वापर करून एकदम सुंदर असं जेवणासारखं पोटभरीचं जेवण जे आहे तुम्ही करू शकता। खिचडी खायची अजिबात इच्छा होत नाही, त्यासाठीच एकदम छान बटाट्याचे पराठे। हे पराठे बनवण्यासाठी एकदम सोपे आहे आणि खूप कमी वेळ लागतो। तुम्ही बघू शकता इतके खुसखुशीत आणि छान दिसायला जितके सुंदर दिसतंय ना, सेम आपले पराठे जसे असतात ना नॉर्मली त्याच पराठ्यांसारखे लागतात। या ठिकाणी 2 बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहे, थंड करून घेतलेले आहे। थंड करून झाल्यानंतर एका किसणीच्या साहाय्याने व्यवस्थित किसून घ्यायचे। म्हणजे काय होतं, त्यामध्ये जे थोडेफार बारीक जाड मोठे कण असतात ते सुद्धा बारीक होऊन जातात। अजिबात त्यामध्ये म्हणजे लाटताना असं पराठा तुटत नाही किंवा मग चीर देखील त्याला जात नाही, क्रॅक देखील त्याला जात नाही। त्यामुळे काय करायचं, बटाटा जो आहे ना व्यवस्थित किसून घ्यायचा। किसून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य टाकून घेऊया। एकदम छान रेसिपी आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। यामध्ये आता बटाटा किसून झालेला आहे। आता यामध्ये सर्वात आधी आपण हिरवी मिरची जी आहे ती एकदम छान मिक्सरला वाटून घेऊ शकता किंवा मग खलबत्त्यामध्ये तुम्ही असा त्याचा ठेचा बनवून घेतला तरी चालेल। या ठिकाणी हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण थोडंसं स्पायसी असेल तर खूप छान लागतं। आणि हे तीळ आहे, सफेद तीळ, हे उपवासाला चालतात त्यामुळे टाकायचे आहे। एकदम मस्त छान लागतात, खाताना दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात। या ठिकाणी मी राजगिरा पीठ वापरते। राजगिरा मी पीठ जे आहे 1 वाटी घेतलेले आहे 2 बटाट्यांसाठी। आता मी लगेच पाण्याचा वापर नाही करणार आहे। आता जे बटाट्याचं मॉइश्चर आहे त्यामध्ये पाणी असतं, त्याच पाण्यामध्ये शक्य तितकं पिठाचा उंडा मी मळण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर हलकसं वाटलं तर मी पाण्याचा वापर करेल। या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे। बहुतांशी भरपूर जण जिरेही टाकतात, जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर टाकले तरी चालेल। मी खात नाही त्यामुळे मी टाकलेले नाहीत। या ठिकाणी पाण्याचा वापर लगेच करणार नाहीये मी। जे बटाट्यांचं मॉइश्चर असतं, बटाट्यांमध्ये पाण्याचा जो अंश असतो त्यामध्येच पीठ मळण्याचा प्रयत्न करते। या ठिकाणी व्यवस्थित आहे सर्व मिश्रण पिठामध्ये मिक्स होईपर्यंत व्यवस्थित मळून घेऊया। साधारणतः मला फक्त 1-2 चमचा पाणी या ठिकाणी लागलेलं आहे आणि अजिबात जास्त पाणी लागलं नाही। जर तुम्ही जास्त पीठ घेतलं तर पाणी तुम्हाला जास्त लागू शकतं। त्या अंदाजाने तुम्ही या ठिकाणी अंदाज घेऊन पीठ जे आहे ते मळायचं आहे। आता मला थोडंसं अजून पातळ वाटतंय त्यामुळे मी वरतून पीठ टाकून घेतलं आणि आता हे पिठाचा जो उंडा आहे मी अजिबात पाण्याचा वापर न करता फक्त 1 चमचा पाणी जे आहे, मला साधारणतः 1 ते 2 चमचा पाणी या ठिकाणी लागलं असेल आणि तेवढ्याच याच्यात मी हे पीठ जे आहे एकदम छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ नाही। राजगिऱ्याचं पीठ जे आहे ना कुठेही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही ते कलेक्ट करू शकता। या ठिकाणी बघू शकता एकदम छान जो आहे ना मऊसूत उंडा या ठिकाणी तयार झालेला आहे। आणि आता हा जो पिठाचा उंडा तयार झालेला आहे याला साधारणतः 5 ते 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया आणि लगेचच पराठे बनवायला घेतले तरी चालेल, खूप सुंदर होतात। भिजत घालण्याची देखील जरूरत नाहीये, पण आपल्याला भाजी पण बनवायची तोपर्यंत मी याला भिजू देते आणि इकडे भाजी करायला घेते। या ठिकाणी आता यावरती छान झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता इतकं लुसलुशीत आणि छान जो उंडा आहे आपला पिठाचा तो तयार झालेला आहे। आता याला 5 ते 6 मिनिटं साईडला ठेवून घेऊया। आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनवरती 1 चमचा पळीभर मोठं तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल कमी जास्त करू शकता। मी 1 पळी या ठिकाणी तेल जे आहे मोठी ती टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्येच जिरे टाकून घेऊया। ज्यांना
उपवासाला जिरे आवडत असेल त्यांनी टाकले तरी चालेल किंवा नाही टाकले तरी चालेल। या ठिकाणी जिरे जे आहे तेलामध्ये टाकून घेऊया। जिरे बघा तुम्ही एकदम छान असे फुलले आहे, हलके फुलके झालेले आहे आणि अशी पूर्ण फोडणी जी आहे छान बसली पाहिजे, तेव्हा भाजी आहे ती चविष्ट लागते। या ठिकाणी मिरचीचा जो ठेचा आहे तो बनवून घेतलेला होता तो यामध्ये टाकून घेऊया। आवश्यकतेनुसार टाकायचा आहे, थोडं कमी जास्त तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। या ठिकाणी मी हिरव्या मिरचीचा ठेचा त्यामध्ये टाकून तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेते। व्यवस्थित फ्राय करून झालं की मग त्यामध्ये डांगर जे आहे, मी डांगरची चटणी बनवते। नवरात्रीमध्ये डांगर झालं, परत भेंडी झालं, ह्या ज्या भाज्या आहेत ह्या चालतात, त्यामुळे तुम्ही ह्या भाज्यांचा वापर नवरात्रीमध्ये करू शकता। खूप जणांना, भरपूर जणांना भगर आणि साबुदाणा खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे हे जे आहे हे बेस्ट ऑप्शन आहे उपवासासाठी। आता डांगर जे आहे ते मी व्यवस्थित कट करून घेतले होते आणि त्याची पाठची साल जी आहे, हलकीशी बटाटे साळण्याचं मशीन असतं त्याने मी काढून घेतलेली आहे हलकीशी, आणि बाकीची थोडीफार ठेवलेली पण आहे। आता डांगर त्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। शिजायला अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये, एकदम मीडियम गॅसवरती झाकण ठेवून इतकी छान वाफ आणि डांगर जे आहे ना इतकं छान मोकळं शिजलं जातं, तुम्ही बघालच आता पुढे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झालं की त्यावरती झाकण ठेवूया। मीठ व्यवस्थित टाकून झालं की त्यावरती झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं वाफ काढून घेऊया। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये शिजायला। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। डांगर जे आहे ना शिजण्यासाठी पाणी जर वापरलं ना मग भाजी खूप पांचट लागते, त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर न करता डांगरची भाजी करायची। या ठिकाणी आता यावरती झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिटे वाफ काढून घेऊया। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर या ठिकाणी शिजलं गेलेलं आहे। डांगर जे आहे पूर्ण फोडी जे आहे ना आता चम्मचच्या साहाय्याने सुद्धा तुटतायत, इतकं छान शिजलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। झाकण ठेवून जे वाफेमध्येच आपण डांगर जे आहे ना ते पूर्ण शिजवून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी भाजलेले शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे, थोडासा जाडसर ठेवायचा, म्हणजे ओबडधोबड ठेवायचा। खाताना तो खूप छान आणि क्रंची लागतो, त्यामुळे थोडासा शेंगदाण्याचा जो कूट आहे तो एकदम बारीक नाही करायचा, तो खाताना खूप गिळगिळीत लागतो, त्यामुळे असं जर केलं ना खूप सुंदर भाजी तयार होते। या ठिकाणी परत एकदा वाफ काढून घेऊया। साधारणतः 2 मिनिटाची वाफ त्यानंतर काढून घेतली आणि ही भाजी जी आहे डांगरची चटणी त्यासोबतच आपली तयार झालेली आहे। आता पीठ छान तिकडे भिजलं गेलेलं आहे। आता मस्त पाटावरती छान असे बारीक बारीक गोळे तयार करून आपण पराठा जो आहे तो लाटून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त पीठ आहे। लावण्यासाठी पण आपण राजगिऱ्याचं पीठच वापरणार आहोत। दोन्ही बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि मस्त छान लाटून घ्यायचं। हलक्या हाताने लाटायचंय, थोडेसे क्रॅक जातातच, त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये, थोडेसे क्रॅक ह्या पिठाला जातात। तुम्ही असाच पराठा भाजू शकता किंवा मग एखादं डिश किंवा मग एखादे डब्याचं झाकण तुम्हाला हवं तशा आकाराचा पराठा तुम्ही या ठिकाणी बनवू शकता। तुम्हाला जर क्रॅकवाला आवडत नसेल तर तुम्ही एखाद्या डब्याचं झाकण अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा व्यवस्थित कट जे आहे, कडा जी आहे ती काढून घेऊ शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मस्त असा पराठा आपला या ठिकाणी लाटून झालेला आहे। इकडे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, पॅनवरती तूप किंवा मग तेल काहीही तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, आणि पॅन जो आहे गरम झालेला आहे आणि त्यावरती आता पराठा छान भाजून घेऊया। वरच्या बाजूने देखील तेल किंवा तूप तुम्ही असं ग्रीस करून घेऊ शकता आणि एकदम सुंदर दोन्ही बाजूने असा थोडासा फुलतो देखील हा पराठा आणि भाजायला खूपच इझी। दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा। मीडियम फ्लेमवरती भाजला गरमागरम पराठा आणि गरमागरम भाजी खूप सुंदर लागते।
या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरी बाजू देखील किती सुंदर या ठिकाणी भाजली गेलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील तेल किंवा तूप तुम्ही लावून घेऊ शकता। आता राजगिऱ्याचं पीठ जे आहे ना, तुम्ही भाजत राहाल तेवढं कोरडं होत राहतं, दोन्ही बाजूंनी पलटी करत राहा, तुम्हाला ते कोरडंच दिसेल, पण खूप जास्त प्रमाणात तेल किंवा तूप लावू नका, मग खाताना खूप तेलकटही लागू शकतं। त्यामुळे काय करायचं, एकदाच लावायचं, दोन्ही बाजूने एकदा लावून झालं, पुन्हा लावण्याची गरज नाही। या ठिकाणी पराठा जो आहे ना, तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन रंगावरती दोन्ही बाजूने भाजून घेतलेला आहे। आणि याआधीही मी उपवासाचे जे रताळ्याचे गुलाबजाम आहेत, गोड उपवासाचे गुलाबजाम आणि भगर वगैरे, साबुदाणा, भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। याचप्रमाणे राहिलेल्या पिठाचे देखील पराठे जे आहे ना, एकदम सुंदर असे नाजूक लाटून घेते, तुम्ही बघू शकता। इथे मी झाकणाचा अजिबात वापर केलेला नाहीये, थोडंसंच पीठ घेतलं आणि गोलाकार छान लाटून घेतलं आणि मस्त तव्यावरती भाजून घेतलंय। त्यामुळे ही जी सुंदर रेसिपी आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। आणि रेसिपी बनवून झाल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी। या ठिकाणी आपले राजगिऱ्याच्या पिठापासून बटाट्याचे जे थालीपीठ आहे, बटाट्याचे जे पराठे आहे ते बनवून तयार आहे। आणि त्यासोबतच मस्त तुम्ही ॲपल, फ्रूट्स किंवा काजू बदाम असं काहीही खाऊ शकता। खूप सुंदर आणि पोटभरीचा असा नाश्ता किंवा जेवण म्हणायला हरकत नाही। वाव, खूप सुंदर दिसतंय आणि खायलाही खूप छान।